अमृताने उदय नावाचं प्यादं आपल्या चाळ्यात ओढून त्याच्या मनात धर्माधिकारींविषयी विष घालवून त्याला त्यांच्याच विरोधात उभं केलं आहे. अचानकच येऊन मिठी मारणाऱ्या उदयचं कावेरीने थोबाडही फोडलं आहे आणि सोबतच कावेरीच्या चारित्र्यावरती चिखलफेक करणाऱ्या यमनाला माननी जन्माचे अत्तल खडवले आहे. बघूयात मग आजचे हे 3 धमाकेदार ट्विस्ट नक्की घडतायत तरी कसे. अमृता व्यसनाच्या आहारी गेलेल्या उदयचा प्यादा म्हणून आपल्यासाठी वापर कसा कर आणि मग स्वतः कावेरीच्या चारित्र्यावर चिखलफेक करणाऱ्या यमुनाचं थोबाड फोडून तिचं पावित्र्य कसं सिद्ध करतायत ते बघणारच आहोत. कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 2 सप्टेंबरच्या भागात. सिगारेट ओढणाऱ्या उदयला पाहून मा त्याच्यावरती खूपच भडकतात. उदय, अरे कोण आहे म्हणून काय विचारतोस? जन्मदाती आई आहे मी तुझी. तेव्हा उदय त्यांच्यावरतीच खेकसतो. आई आहेस ना? पण हे सगळे तुम्ही लोक म्हणतायत, मला तर काही आठवतच नाही. उदयचं बोलणं मानच्या खूप जिव्हारी लागतं. उदय आता तर इतका चवताळतो की मानना उलटा जाब विचारतो. आई म्हणतेस ना तुम्हाला? हे बघ, तुम्ही सगळ्यांनी आग्रह धरला म्हणून मी इथे राहतोय. आणि जेव्हा मी वनवन बाहेर हिंडत होतो तेव्हा कुठे होतीस तू? तेव्हा नाही आली माझ्याकडे. मानना अश्रू अनावर होतात. आपल्या उदयची आपल्याच डोळ्यांनी ती अवस्था त्यांना पाहावत सुद्धा नाही. आणि सोबतच असलेल्या माधवी, अमृता दोघींनाही खूप मजा वाटत असते. चला, म्हणजे आता यांच्या मनात एक गोष्ट चांगलीच घुमते की आता त्यांना हवं असणारं प्यादं मिळालं. या घरात तर राहतंय, परंतु आनंदी नाही आहे. उदय मानना स्पष्टच सांगतो की मी याच्याशिवाय नाही राहू शकत आता. रागाच्या भरात असलेला उदय मानना एक गोष्ट निक्षून सांगतो की ऐक माझं, तुम्ही सगळेजण मला माझा उदय म्हणून माझ्यावरती प्रेम कराल, मला इथे राहण्यासाठी आग्रह धराल, परंतु असं काहीच होणार नाही आहे. प्लीज एकट्याला राहू देत मला. उदय हात जोडून कळकळीची विनंती करतो चक्क आणि चिडून तेथून निघूनच जातो. आता आपल्याच उदयने आपलेच संस्कार धाब्यावरती बसवलेत म्हटल्यानंतर मानचा जीव कावराबारवा होतो आणि त्यांना समजावण्यासाठी, त्याला शांत करण्यासाठी मा त्याच्या मागे धावतच जातात. आता मात्र ही अमृता माधवीसाठी चालून आलेली संधी आहे. त्या दोघी कशा सोडतील? ज्या उदयच्या विरोधात त्या गेल्या होत्या, आता त्याच उदयचा प्यादा म्हणून वापर करायचा आपल्यासाठी. मग काय, माधवी लगेच अमृताचे कान भरते. आता तुला कळलंच असेल पुढे काय करायचं आहे ते. एका मिनिटात सुलक्षणाचं तोंड बंद केलं या उदयने. आता प्यादा म्हणून याचाच वापर करायचा, याच्या रागाचा वापर करायचा. अमृताही लगेच हसून उत्तर देते, हो नक्कीच समजले. आता पुढे काय करायचं? कावेरीच्या तोंडून प्रेमाची कबुली ऐकण्यासाठी यश मात्र खूपच आतुर झालेला असतो. तो कावेरीला विचारतो की बोला ना, तुम्हाला काहीच बोलायचं नाही आहे? हे बघा कावेरी, प्लीज बोला, कान आसुसलेत माझे आणि पेशन्ससुद्धा संपलेत आता. तेव्हा कावेरी परत एकदा यशची फिरकीच घेते. जेव्हा ती यशला इशारा करते तेव्हा यश उठतो आणि तिच्या जवळ जाऊन बसतो. कावेरी परत खुणावते. परत यश थोडं अजून तिच्या जवळ जातो. कावेरी त्याच्या कानात कुजबुजते. आता यशला जे वाटत असतं ते सोडून कावेरी भलतंच काहीतरी बरळते. मोदकात विष कोणी घातलं ते आपल्याला शोधून काढावंच लागेल. यश रागात विचारतो, हे बोलायचं होतं तुम्हाला? कावेरी म्हणते की हो, याच्यापेक्षा आणखीन जास्त काय महत्त्वाचं असेल माझ्यासाठी. आता मुद्दाम ती फिरकी घेते. यशचं चांगलंच लक्षात येतं. तो हसतो. आता तोचपर्यंत यमुना कावेरीच्या रूममध्ये प्रवेश करते. तिच्यासाठी गोळ्या घेऊन आलेली असते आणि सोबतच कावेरीचा वीक पॉईंट शोधण्यासाठी सुद्धा. जेव्हा ते रूममध्ये प्रवेश करते पाहते तर कावेरी झोपलेली असते आणि यश कसली तरी कथा वाचत असतो. तेव्हा यशचं लक्ष कावेरीकडे जातं आणि तो ओरडतो तिला, कावेरी, अहो तुम्हाला झोप लागू नये म्हणून इथे थ्रिलर वाचतोय मी आणि तुम्ही खुशाल झोपी जाताय. हे सगळं यमुना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहते, ऐकते. थोडंसं तिला हे सगळं अजबच वाटतं. यशचं लक्ष जाता क्षणी तो यमुनाला विचारतो की यामिनी, तू इथे? अगं ये ना. यमुना यशला सांगते की कावेरीच्या गोळ्या देण्यासाठी ती इथे आले. तेव्हा ती यशला जाब विचारते, तू इथे काय करतोयस? यश सांगतो की विसरलीस का? कावेरीला झोप लागू नये म्हणूनच मी इथे थांबलो. विद्या वहिनीही होत्या, त्यांना झोप लागली म्हणून त्या गेल्यात. मग यमुना आता यशलाही तेथून जायला सांगते. तू जाऊन झोप, मी थांबते कावेरीपाशी. उत्तर मिळाल्याशिवाय मी जाऊच शकत नाही. आता उत्तर घेऊनच इथून जाणार असे यश गूढपणे बोलतो. तेव्हा कावेरी आश्चर्याने यशकडेच पाहते. आता तो कोणत्या उत्तराबद्दल बोलतोय
हे कावेरीला चांगलं उमगलेलं असतं. यमुना विचारते की उत्तर कसलं उत्तर. मग लगेच यश शब्दांची फेरफार करतो. स्टोरीचं उत्तर. आता कसं आहे, सस्पेन्स जरा जास्तच वाढत चाललाय नाही का कावेरी. परत एकदा तो गूढपणेच बोलतो. आता याचे सगळे अर्थ फक्त कावेरीला उलगडत असतात. आता यमुना यश गोडात बोलल्यानंतर ऐकतच नाही आहे म्हटल्यानंतर त्याला दटावतेच. यश, तुला सांगितलेलं कळत नाही आहे का? तुला जा म्हटलं ना मी. जा, मी थांबते इथे. बिचाऱ्या यशचा चेहराच उतरतो. परंतु काय करणार. आता तो जबरदस्ती कावेरीपाशी थांबूही शकत नाही. परत या यमुनाच्या शंका चालू होतील म्हणून तो गुपचूप तेथून निघून जातो. त्यानंतर यमुना कावेरीला हातात पाणी देते आणि त्यानंतर गोळ्याही काढून देते. आता कावेरी त्या गोळ्या घेते. मनात मात्र यमुना वाईट हेतूच ठेवून आलेले असते. झोप येऊ द्यायची नाही आहे ना तुला कावेरी. आता असं काहीतरी करते की तुझी कायमची झोप उडेल. तुझा एखादा तरी वीक पॉईंट नक्की असेल कावेरी, आणि तो मी शोधून काढणारच, असं मनातच स्वतःच बडबडते. रूममध्ये उदय कसला तरी विचार करत इकडून तिकडे फेऱ्या मारत असतानाच अचानक अमृता समोर जाऊन थांबते आणि स्वतःचा हात पुढे करते. तेव्हा तिच्या हातामध्ये सिगारेट असतं. ते पाहता उदय थबकतोच की. तो पटकन ते सिगरेट घेतो, आपल्या तोंडामध्ये टाकतो. परंतु तो पेटवणार परत शांत होतो आणि ते सिगारेट माघारी अमृताच्या हाती देऊन टाकतो. अमृता, आता उदय नावाचं प्यादं आपल्या जाळ्यात अडकवायचं म्हटल्यानंतर खोटी खोटी सिंपत्ती दाखवते त्याला. अहो घ्या, मी तुमची मनस्थिती समजून घेऊ शकते. म्हणजे आपल्या आजूबाजूला सगळं कसं विचित्र घडतंय, इथल्या माणसांमुळे त्रास होतोय, हे मी समजून घेऊ शकते. आपल्याच आजूबाजूची माणसं विचित्र वागत असतील, मनात एवढा गोंधळ माजला असेल तर कुठेतरी मन हलकं करावं असं वाटतच असेल ना. आता तर अमृताने हद्दच पार केलेली असते. आधी तर सिगारेट देतच होते, परंतु आता दारूची बॉटलसुद्धा पुढे करते. उदय परत थबकतो. तेव्हा अमृता सांगते की जास्तीची घेऊ नका, थोडीशीच घ्या, रिलॅक्स फील होईल तुम्हाला. आणि मी इथे ठेवून जाते हा. ती टेबलवरती ते ठेवून देते आणि ती गुपचूप तेथून जाणार. उदय अचानकच तिला हाक मारतो. चला, अमृताचा तर प्लॅन फत्ते झाला. प्यादं चाळ्यात अडकलं. आणि वळून ती जेव्हा पाहते तेव्हा उदय थोडासा गडबडल्यासारखा होतो. मला तुमचं नावच आठवत नाही आहे, कोण आहात तुम्ही, असं विचारतो. तेव्हा अमृता त्याला सांगते की इट्स ओके, मी तुमच्या माच्या मैत्रिणीची मुलगी अमृता. तेव्हा उदय अमृताचे चक्क आभारच मानतो. या घरात कोणीतरी मला समजून घेते असं वाटतंय. तो तिला थँक्यू बोलतो. मी या घरातल्या कोणालाच ओळखतच नाही, मग मी यांचा अधिकार का सहन करायचा, असं तो बोलायला लागतो. थोडासा रागातही असतो. तेव्हा अमृता त्याला शांत करते. इट्स ओके, काही दिवसानंतर सगळं ठीक होईल, अशी पुन्हा खोटी सिंपत्ती दाखवते. आता तर ही अमृता इतक्या नीच पातळीला उतरते की स्वतः जाऊन स्वतः ग्लास घेऊन येते आणि स्वतः त्या ग्लासामध्ये दारू ओततेही. ते पाहून उदयला धक्काच बसतो. परंतु उदय आता तर तो तिच्या जाळ्यातच अडकलेला असतो, कारण तो आधीच्याच व्यसनाच्या इतक्या आहारी गेलेला असतो. अमृता हे सगळं स्वतः आपल्यासाठी करते म्हटल्यानंतर तो मनातच सुखावतो. आता उदय थोडीशी दारू प्यायल्यानंतर अमृता मानच्या विरोधात त्याला भडकावण्याचा प्रयत्न करते. मी तुम्हाला सांगू का, मावशी ना अशीच आहे. म्हणजे मला सुद्धा वाटलं बरं का की मगाशी तिने तुमच्याशी असं वागायला नको होतं. थोडं तरी तिने तुम्हाला समजून घ्यायला हवं आहे. परंतु तिला ना सगळ्यांवरती अधिकारच गाजवायचा असतो. या घरात तिने काही नियम बनवले आहेत आणि त्या नियमाप्रमाणे सगळ्यांना वागावंही लागतं. तुम्ही कावेरी बहिणीशी लग्न केलं म्हणूनच तर तिने, असं बोलून ती थोडी थांबते. उदय परत विचारतो की म्हणूनच काय. तेव्हा अमृता मोठा खुलासा करते, जे की त्याला आठवतही नसतं, की म्हणूनच तर त्यांनी तुम्हाला घराबाहेर हाकललं होतं. उदयचं ते विचित्र वागणं पाहून माणसं काळीज मात्र पिळवटून निघतं. रडतच त्या श्रीकांतसमोर तक्रार करतात की मला हे उदयचं वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा थोडं धीराने घेत श्रीकांतही मानना समजावतात की मंडळी, हे बघा, तुम्ही सुद्धा थोडं त्याला समजून घ्या ना. इतके दिवस तो कुठे होता, कसा होता, कुणाच्या संगतीत होता, आपल्याला काहीच माहिती नाही आहे. आपण त्याला थोडासा वेळ द्यायला हवा आहे. आता माननासुद्धा पटतं, परंतु मानच्या जिवारी एकच गोष्ट लागते की माझे संस्कार इतके तकलादू होते का. श्रीकांत समजावतात की असं नाही आहे मंडळी. मा आपला हेकीकोरपणा सोडतच नाहीत, तीच गोष्ट धरून बसतात की असंच आहे. परत त्या खूप रडतात
आणि स्वतःलाच दोषी मानतात की मीच त्याला संस्कार देण्यात कुठेतरी कमी पडले असावे. स्वतःलाच अपराधी समजतात, स्वतःलाच कोसायला लागतात की आपल्या जन्मदात्या आईचा सुद्धा त्याला विसर पडावा याचं साधं भानही राहिलेलं नाही आहे त्याला. तेव्हा श्रीकांत खूप पोटतिडकीने समजावतात की मंडळी, अहो त्याला आपण आईबाप आहोत ही मुळात ती गोष्टच आठवत नाही आहे. अहो मग त्याला घरातली माणसं, घरातले संस्कार त्या गोष्टी कशा आठवतील मंडळी? मधल्या काळात गायब झाल्यानंतर तो जिथे राहिलाय ना तिथले सगळे संस्कार तो घेऊन आलाय. आपलं रडणं थांबवत श्रीकांता विचारतात की खरंच उदयला आठवेल ना सगळं? त्याची स्मृती परत येईल? त्याला लक्षात येईल ना की मीच त्याची माय आणि त्या दिवसाची त्या खूप आतुरतेने वाट बघतात. श्रीकांत हसून सांगतात की तुम्ही आणि कावेरी दोघी आपल्या उदयची स्मृती नक्की परत आणाल असा त्यांना तेवढा विश्वासही असतो. परत ते विचारतात की बरं कावेरी कशी आता? ठीक तर आहे ना? आणि तुम्हाला कळलं का की त्या मोदकाच्या सारणात विष आलं तरी कुठून? आता इथेच सगळा खोळ होऊन बसतो. आता मानच्या समोर कावेरीने ते विषारी फूल दाखवलं होतं, परंतु काकूच्या एका खोडचुकीमुळे जो संशय वाढायला हवा तो तिथल्या तिथेच थांबतो. दोघेही किचनमध्ये पुरावे शोधत असतानाच काकू सांगते की हे उंदीर मारायचं औषध आहे. आता वैतागून विचारतात की परंतु गणपतीचा उत्सव चालू असताना उंदीर मारण्याचा विचार करेलच कोण? आणि एक कळत नाहीये की ते औषध इथे स्वयंपाकघरात आलं तरी कुठून? आणि आबाद उगाचच घोकत बसतो की ते विषारी फूलच होतं म्हणून. तेव्हा काकू चूक मान्य करते, वहिनी अहो महिन्याचं वाणसामान मीच मागवते की नाही, म्हणून मी स्वतःच हे औषध मागवलं होतं. तिच्यावरती इतके ओरडतात ना, आता मांना वाटतं की बहुतेक हे सगळं त्या औषधामुळे घडलंय. श्रीकांत दोघांनाही एकच प्रश्न पडतो की उंदीर मारायचं औषध तिथे आलं तरी कुठून? आणि आलं ते आलं, आता ते काकूकडून आलं कळलं, पण ते पडलं कसं तेच कळेनासं होते. तोचपर्यंत इकडे अमृताने आता मोठा धमाकाच केलेला असतो. जेव्हा उदय धक्क्याने विचारतो की या घरातनं मला हाकलून देण्यात आलं होतं, तेव्हा मात्र तो पॅनिक झाल्याचं पाहता क्षणी अमृता चांगुलपणाची नाटकं करते. मला माफ करा, म्हणजे ही गोष्ट मी तुम्हाला सांगायला नकोच होती, माझ्या तोंडून चुकून निघून गेली, खरंच मला माफ करा, असं ती माफी मागण्याची नाटकं तर करतच असते. तेव्हा उदय प्रचंड पॅनिक होतो आणि त्याला आता जाणून घ्यायचं असतं सत्य की असं नेमकं काय घडलं होतं की उदयला या घरातून हाकलवून देण्यात आलं. आणि तो अमृताला घडला सगळा प्रसंग सांगायला सांगतो. आता अमृता फक्त एकच काम करते, उदयच्या मनात धर्माधिकारींच्या विरोधात, कावेरीच्या विरोधात विष घालवते. आता भलती स्टोरी त्याला ऐकवते आणि उदय धक्क्याने खालतीच बसतो. अमृता बोलतच असते, सगळ्या चुकीच्याच गोष्टी त्याच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करते आणि तो उदय व्यसनाच्या अधीन होत जातो. एक एक करत तो कितीतरी ग्लास कटाकट दारू पित असतो आणि मनातून तितकाच खवळलेला असतो. आता मात्र अमृता मनातल्या मनात आनंद साजरा करते की कावेरी, अगं तू मोदकातलं विष कोणाच्याही शरीरात नाका पसरू देण्या, परंतु उदयच्या मनात तुम्हा सगळ्यांविषयी मी विष तर कालवले. आता या घरातला वंशाचा दिवा या घराला अशी आग लावेल की काहीच उरणार नाही या धर्माधिकाऱ्यांचं, अशी स्वप्न ती मनातल्या मनातच रंगवते. उदयने थोडी दारू घेत अख्खी बॉटल स्वतःच्या पोटात उतरवलेली असते. अमृताचं काम फत्ते होतं आणि म्हणूनच गुपचूप तिथेतून निघून जाते, उदयच्या मनात धर्माधिकाऱ्यांच्या विरोधात विष पेरून. तोचपर्यंत इकडे रूममध्ये जी यमुना कावेरीला जागवण्यासाठी आलेली असते ती स्वतःच मात्र टाराटूर झोपते आणि कावेरी आता आपल्याला झोप लागू नये म्हणून काय करता येईल याचा विचार करत असते. मग ठरवते की चेंज करून घेऊ का. इतक्यातच तिचा फोन वाजतो. तेव्हा यमुनाला जाग यायला लागते. कावेरी फोन पाहते तर कॉल यशचा असतो. रिसीव करत ती त्याला विचारते की तुम्ही झोपला नाहीत अजून. तेव्हा यश तिला विचारतो, मगाशी आपलं बोलणं अर्धवटच राहिलं ना. तेव्हा कावेरी परत त्याची फिरकीच घेते, मी म्हटलं ना मोदकात कोणी विष टाकलं होतं ते सत्य आपल्याला शोधायचं आहे. यश म्हणतो की हो ते शोधणार तर आहोतच आपण, परंतु त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही बोलायचंच नाही आहे का. तेव्हा इकडे कावेरीला खूप हसू येतं. आता कावेरी काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर तो विचारतो की झोपलात की काय. तेव्हा कावेरी सांगते की तुम्ही जाऊन झोपा ना. यश म्हणतो की नाही, मला उत्तर मिळाल्याशिवाय मी झोपणार नाही. आता तोही तितकाच हट्टाला पेटतो. आणि तसंही उदयदादा माझ्या रूममध्ये आहे, आपण तर बोलूच शकत नाही. तेव्हा कावेरी मुद्दाम त्याला चिडवते
की पण मला असं काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा यश तिला मुद्दाम आता डिवचतो की अच्छा, नाही म्हणजे हे सगळं बोलताना तुम्हाला खूप भीती वाटते का? घाबरता का तुम्ही? इतर वेळेला तर सगळ्या गोष्टींमध्ये धाडस दाखवता. कावेरी विचारते, कुठल्या बाबतीत? तेव्हा यशही सांगतो की आज तुमच्या मनात जे आहे ते तुमच्या ओठांवर कधी येणार? तेव्हा कावेरी विचारते, पण तुम्हाला कसं माहिती की माझ्या मनात काय चाललंय? आता बोलता बोलता कावेरी पाठीमागे टेकून बसत असताना चिकूचा खुळखुळा खाली पडतो आणि त्याचा जोराचा आवाज होतो. त्या आवाजाने यमुना तर जागी होते, परंतु तिच्या मनात संशय येतो की इतक्या रात्री कावेरी फोनवरती कोणाशी बोलते, आणि म्हणूनच यमुना सावध होते. कावेरीच्या समोर फक्त झोपी गेल्याचे नाटकं करते, कारण तिला शोधायचं असतं की एवढ्या उशिरा ती कोणाशी बोलते. आता कावेरी खूप घाबरून जाते. तिकडे यशही थोडासा घाबरतो. तोचपर्यंत अमृता उदयच्या रूममधून बाहेर येत असताना काकू अचानकच तिच्यासमोर येऊन थबकते आणि मोठ्यानेच तिला ओरडते, अगं सापडलं. मोदकात विष कोणी टाकलं होतं याचं शोधकार्य आम्ही करत होतो आणि आता ते उत्तर सापडलं. आता मात्र अमृताच्या पायाखालची जमीनच हादरते. तिच्या चेहऱ्याचा रंगही उडतो. इकडे यशला कावेरी सांगते की काही नाही, मला वाटलं की आवाजाने यमुनाताई उठल्या, परंतु त्या झोपलेत. तेव्हा यश निश्चिंत होतो. कावेरी मुद्दामच त्याला विचारते, पण तुम्ही मला सांगा ना की माझ्या मनात नक्की काय चाललंय हे तुम्हाला कसं माहिती? तेव्हा यश तिकडे हसतो. आता यांचा प्रेमाचा हा लपंडाव कधी संपतोय काय माहिती. भाग इथेच संपतोय. बघूया पुढील भागात. दारूच्या नशेत असलेला उदय अचानकच पाठीमागून येऊन कावेरीला घट्ट मिठी मारतो. कावेरी खूप चिडते त्याच्यावरती आणि डायरेक्ट त्याचं कानफाटच फोडते. आता यमुना या सगळ्यांचा कांगावा करते. मोठा तमाशा मांडत मानच्या समोर कावेरीच्या चारित्र्यावरती चिखलफेक करते. मोठ्यानेच ओरडून ओरडून सांगते की मा, हिच्या एका परपुरुषाची अफेअर चालू आहे, म्हणूनच उदयदादाला ती चवळ येऊ देत नाहीये. आता मात्र मा इतक्या चिडतात की डायरेक्ट यमुनाचं थोबाडच फोडतात. कावेरीबद्दल मला पूर्ण खात्री आहे, ती अशी कधीच वागू शकत नाही. तेव्हा यमुना कावेरीला सगळ्यांच्या समोर आणते आणि यशच्या हातातून चिकूला घेऊन कावेरीच्या हाती सोपवत त्याच्या डोक्यावर शपथ घेऊ हात ठेवून शपथ घ्यायला सांगते की बोल, उदयदादावरती तुझं प्रेम आहे ते सांग, कबूल कर. आता काय उत्तर असेल कावेरीचं पाहणं मनोरंजकच ठरेल.